नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? चला तर आज आपण इयत्ता 5वी विषयाचे नाव आहे गणित, घटक आहे संख्येचे प्रकार. आता संख्येचे प्रकारमध्ये समसंख्या आणि विषम संख्या बघूया. समसंख्या म्हणजे काय? समसंख्या म्हणजे काय? समसंख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0, 0 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता आपण एक उदाहरण बघूया. एकक तुम्हाला एकक आणि दशक सांगितले मी. एकक 24 यातल्या एकक कोणता आहे? 4 एकक. 2 दशक. एककमध्ये किती अंक आहे? 4. व्याख्येमध्ये काय दिलं? समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0, 0 हे अंक असतात त्यांना समसंख्या म्हणतात. या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 4. म्हणजे ही कोणती संख्या आहे? 24 ही समसंख्या आहे. ह्या सर्व संख्येमध्ये 2 2चा फरक आहे. 2 नंतर 4, 4 नंतर 6, 6 नंतर 8, 8 नंतर 0. त्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो. ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता आपण उदाहरण बघूया. चला समसंख्या सोडूयात. चला समसंख्या ओळखा. इथे जे समसंख्या इथे काही संख्या दिल्या आहेत तिथून आपल्याला समसंख्या ओळखा. सोडूया, आपण सोड घेऊया त्याचा. समसंख्या कोणत्या आहेत सांगा बरं. इथे दिल्या आहेत. समसंख्या ओळखा. दिलेल्या संख्येतील समसंख्या ओळखा. उदाहरण बघा. आपण बघितलं होतं ना व्याख्येमध्ये. ज्या संख्येस्थानी 2, 4, 6, 8 आणि 0 हे असतात एकक स्थानी त्यांना आपण समसंख्या असे म्हणतात. आत्ता कोणती संख्या समसंख्या आहे? एकक स्थानी किती आहे? 4. म्हणजे 34 ही काय आहे? समसंख्या आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारतो, सारा समसंख्या ओळखा. तर 34 काय आहे? समसंख्या आहे. इथे अजून कोणती समसंख्या आहे? 2. ह्या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 2 आहे. म्हणजे ही काय आहे? समसंख्या आहे. 62. अजून कोणती समसंख्या आहे? 50. 50 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. म्हणजे याच्या एकक स्थानी किती आहे? 0 अंक आहे. 72 ही कोणती संख्या आहे? समसंख्या आहे. कारण काय? यांच्या एकक स्थानी किती अंक आहे? 2 अंक आहे. 2 आहेत त्याच्यामुळे ती समसंख्या आहे. 56 ही समसंख्या आहे कारण याच्या एकक स्थानी 6 अंक आहे म्हणून ही समसंख्या आहे. समसंख्यामध्ये काय तुम्हाला 2ने भाग जातो. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकदम सोपी आहे. 2ने भाग जातो त्या संख्येला आपण समसंख्या म्हणतात. 2 या संख्येने 2ने भाग जातो. 2 1 2 34ने 2ने भाग जातो. 2 1 2 हाताला 1 4 2 4 14. ज्या संख्येला 2ने भाग जातो त्याला सुद्धा समसंख्या असे म्हणतात. शक्यतोवर 2ने भाग जातो. कोणत्याही समसंख्येला शक्यतो 2ने भाग जातो त्याला आपण समसंख्या असे म्हणतात. पण सर्वात सोपी म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8, 0 ह्या संख्या असतात त्यांना समसंख्या असे म्हणतात. तुम्हाला 2 मार्काला एक क्वेश्चन येऊ शकतो. समसंख्या ओळखा. समसंख्या ओळखा. वेगळा शब्द ओळखा. बुद्धिमत्तेमध्ये क्वेश्चन विचारतो. समसंख्या देतात आणि एक विषम संख्या. मग त्याच्यातून ऑड नंबर ओळखा. तर सर्व संख्या सम असतात आणि बाकी एक शब्द विषम संख्या असते किंवा मूळ संख्या असते. असा बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा क्वेश्चन असते. असा क्वेश्चन असते. तुम्हाला सांगतोच मी उदाहरणासाठी.
2, 4, 8 आणि 1. इथला वेगळा शब्द कोणता आहे, वेगळा अंक कोणता आहे, 1. का? त्याच्यामध्ये 2 भाग जात नाही. 1 ही काय आहे, मूळ संख्या आहे. त्याच्यात कोणती संख्या भाग नाही, विषम संख्या आहे. बाकी कोणत्या संख्या आहेत, समसंख्या आहेत. तुम्ही कोणत्याही पद्धतीने जा, उत्तर येते. 2, 4, 8 ज्या संख्येला 2ने भाग जातो त्याला आपण समसंख्या असे म्हणतात. 2 1 2 2 2 4 2 2 4 2 100 8 ह्या सर्व काय समसंख्या आहेत. फक्त ही एकच एकनेच भाग जाते. ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग जात नाही. हिला विषम संख्या म्हणतात. तर आता आपण विषम संख्या बघूया. हां बघा, आता मी बघितलं ना, तो उदाहरण दिला होता, एक असं उदाहरण दिलं होतं की ऑड नंबर ओळखा म्हणून. आता इथे विषम संख्या. विषम संख्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 1. किती? 1. मागच्या उदाहरणामध्ये बघितला मी तुम्हाला सांगितला व वेगळा अंक ओळखा म्हणून तिथे. आता ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. ज्या संख्या समान असतात त्या सर्व विषम संख्या असतात. एका शब्दात ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. एकक स्थानी ज्या समसंख्या नसतात त्या सर्व विषम संख्या असतात. आता आपण उदाहरण बघूया. एकदम सोपं आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात त्या सर्व संख्यांना विषम संख्या असे म्हणतात. आता आपण उदाहरण बघूया. विषम संख्या ओळखा किंवा सोडून काढूया. आता विषम संख्या ओळखा बरं कोणत्या आहेत, सर्व संख्या दिल्या आहेत. विषम संख्या ओळखा. ज्या संख्येच्या एकक स्थानी किती पाहिजेत, 1 पाहिजेत. काय पाहिजे, 1, 3 पाहिजेत, 5 पाहिजेत, 7 पाहिजेत आणि 9 पाहिजेत. आता आपण त्याला गोल करूया. त्याला आता किती आहेत, एकक स्थानी किती पाहिजेत, 1, 7 सुद्धा पाहिजेत. एकक स्थानी किती आहे, 7 आहे. म्हणजे ही काय झाली, विषम संख्या झाली. ही 29 काय झाली, विषम संख्या. म्हणजे याच्या एकक स्थानी किती आहेत, 9 आहेत. म्हणजे ही विषम संख्या झाली. 1 सुद्धा आहे. 71 म्हणजे ही संख्या विषम संख्या आहे कारण याच्या एकक स्थानी किती आहे, 1 अंक आहे. अजून कोणती आहे, 3. ही सुद्धा काय आहे, विषम संख्या आहे. कारण काय, तिच्या एकक स्थानी एकक स्थानी कोणता अंक आहे, 3 अंक आहे. म्हणून 83 ही विषम संख्या आहे. 45 ही विषम संख्या आहे कारण त्याच्या एकक स्थानी 5 अंक आहे. 77 ही विषम संख्या आहे कारण त्याच्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 7. आणि 53 ही सुद्धा एक विषम संख्या आहे कारण याच्या एकक स्थानी 3 अंक आहे. म्हणून कोणकोणत्या संख्या एकक आहेत, कोणकोणत्या संख्या आहेत, 37, 29, 31, 83, 45, 77 आणि 53 ह्या सर्व संख्या विषम संख्या आहेत. तुम्हाला किती विचारतो, समसंख्या ओळखा, विषम संख्या ओळखा किंवा वेगळा शब्द ओळखा, वेगळा अंक ओळखा. बुद्धिमत्तेमध्ये विचारतोच, गणितामध्ये सुद्धा विचारतो. अशा पद्धतीने आपण विषम संख्या बघितले आहे.